नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 यामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये त्रिकोण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आणि या दोन गुणधर्मांचा अभ्यास करून त्यावरील जी उदाहरणं आहेत किंवा सराव संच 3.1, 2 पाहत असतात 3.1 आपण त्या ठिकाणी पाहत असताना आपण प्रकरण 1 आणि प्रकरण 2 यामध्ये जे शिकलो त्या गुणधर्मांचा देखील काय अभ्यास करून त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण ती उदाहरणं सोडवली. आजच्या तासाला म्हणजेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी त्रिकोणांची एकरूपता याविषयी त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहणार आहे. त्रिकोणांची एकरूपता पाहत असताना साधारणपणे आपण जर पाहिलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. मग जर समजा या ठिकाणी याच्यापैकी एक त्रिकोण आपण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर जर ठेवला, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंची मापे आणि कोनांची मापे सारखी असतील, तर त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या दोन सारख्या आकृत्या. भूमितीच्या किंवा गणिताच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर दोन त्रिकोणांची एकरूपता पाहत असताना त्रिकोणांचे शिरोबिंदूंची संगती महत्त्वाची. मग त्रिकोण ABCचे हे 3 शिरोबिंदू आहेत, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. त्रिकोण PQRचे 3 शिरोबिंदू आहेत, बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R. मग दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार, म्हणजे एकास एक संगती. मग समजा A संगत आपण P घेतला, B संगत Q असेल आणि C संगत R असेल, म्हणजे हा त्रिकोण जसं उचलून आपण असा ठेवला, म्हणजेच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन याच्याशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. ही त्रिकोणाच्या एकरूपतेची व्याख्या. त्रिकोणाच्या एकरूपतेची व्याख्या परत त्या ठिकाणी त्रिकोणाच्या एकरूपतेची व्याख्या सांगतोय, कारण लिहायला वेळ जाऊ नये म्हणून परत त्या ठिकाणी सांगतोय का, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतील. मग या दोन आकृत्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आकृती इकडं काढणं गरजेचं आहे, पण त्या ठिकाणी इकडे काढले का त्या ठिकाणी आकृती आपल्याला दिसत नाही, म्हणून त्या ठिकाणी मुद्दामून या बाजूला त्या ठिकाणी आकृती काढली. आता यामध्ये आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आपण त्या ठिकाणी लिहू शकतो पहा, त्या त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये. या दोन त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक त्रिकोणात 3 बाजू 3 कोन आहेत. शिरोबिंदूंची एकाच एक संगती आपण त्या ठिकाणी घेतली. आता शिरोबिंदूंची संगती ध्यानामध्ये ठेवताना एकच महत्त्वाचं आपल्याला, याची नावं जर आपण त्या ठिकाणी पाहिली, ABCPQR, पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा, याचा आपण पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू, एकाच एक संगती ठेवायची. समजा हा Q बिंदू पहिल्यांदा घेतला तर Q हा AC संगती, P मध्ये घेतला तर P हा BC संगती आणि C हा, म्हणजे ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने Qची संगती आपण त्या ठिकाणी ध्यानामध्ये घेणं गरजेचं आहे. समजा ह्या दोन त्रिकोणामध्ये आपण त्या ठिकाणी यांची संगती जी आहे ती जर आपण त्या ठिकाणी जर घेतली तर ती जी संगती ती संगती लिहिली गरजेची. एका त्रिकोणामध्ये आपण त्या ठिकाणी जर घेतलं तर दोन त्रिकोणांच्या ज्या संगती आहेत एकूण 6 प्रकारे मिळते. ते पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ही पहिली संगती आपल्याला. संगती जी आहे ते एकूण एकास एक संगती, शिरोबिंदूंची एकास एक संगती. याचा 7वीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहात, म्हणून आपल्या 8वीमध्ये शिकलेला आहे, 7वीमध्ये शिकलेला आहे.
म्हणून या ठिकाणी 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये संगतीचा जास्त उल्लेख नाही, परंतु आपल्या ध्यानात माहिती असलेल्या त्या ठिकाणी सांगतो एकाच एक संगती. आता समजा या ठिकाणी हा ABC हा त्रिकोण घेतला तर एकाच एक संगती 2 मान त्या ठिकाणी नाकवर रेष काढली म्हणजे छोटी रेषा म्हणजे एकाच एक संगती. एकाच एक संगती आपण त्या ठिकाणी जर घेतली तर एक महत्त्वाची बाब तुमच्या ध्यानामध्ये येईल पहा. पहिल्यांदा आपण PQR म्हणजेच A संगत P, B संगत Q, C संगत R, एकूण 6 प्रकारे संगती येते. दुसरं ABC असंच, फक्त आकृती तुम्ही त्या ठिकाणी ही उलटी करू शकता. म्हणजे हा जो आहे हा Q बिंदू येईल असेल म्हणजे आकृती उलटी म्हणजेच QPR. तिसरी संगती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता पहा ABC संगत RQP. तिसरी चौथी संगती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता पहा त्या ठिकाणी प्रत्येक बिंदू पहिल्यांदा घ्या. आता प्रत्येक परत P बिंदू पहिल्यांदा घेतो पण R बिंदू 2 नंबरला आहे PR. परत 2 नंबरचं त्या ठिकाणी आपण संगती त्या ठिकाणी शिकलोय QPR QRP. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये निवडतो आणि शेवटची संगती आपण त्या ठिकाणी लिहू शकतो ABC संगत RPP. अशा प्रकारे हे एकूण 6 प्रकारे आपण त्या ठिकाणी संगती लिहू शकतो. ही संगती आपण त्या ठिकाणी लिहित असताना एक महत्त्वाच्या त्या ठिकाणी आपल्या ध्यानामध्ये असणं गरजेचं आहे की या बिंदूंची संगत म्हणजेच हा पहिला तर हा पहिला, हा दुसरा हा दुसरा हा तिसरा यांची संगती आपण त्या ठिकाणी ध्यानामध्ये घेतली. या संगतीमध्ये आपण त्या ठिकाणी ABC संगत PQR घेतली. मग या ठिकाणी A, B आणि P पण एक शिकून केली म्हणजे सारख्या पुन्हा आपण त्या ठिकाणी त्या बाजूचा ही समजा या बाजू सारखी आहे आणि या बाजू सारखी आहे म्हणजे सारख्या मापाच्या आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की जर बाजू AB एकरूप बाजू PQ AB आणि PQ चालेल. बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू BC आणि QR राहिले AC आणि PR. बाजू AC एकरूप बाजू PR आणि 3 बाजू एकरूप. त्याच पद्धतीने 3 कोण देखील एकरूप. पहिला कोण आहे एकरूप कोण P, कोण P एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R. AC एकरूप P त्याला एक वेगळ्या प्रकारचे म्हणतो B 2 रेषा B एकरूप Q, C एकरूप R 3 रेषा. अशाच बालेबाहेर सगळ्यांना इथं तुम्ही फुल्ली करू शकता, गुणाकाराची फुल्ली करू शकता, शून्य करू शकता. म्हणजेच आपण वेगळ्या प्रकारच्या चिन्ह त्या ठिकाणी काढून त्याचे चिन्ह जे एकरूप आहे ते सारखे असणं गरजेचं आहे. म्हणजे 3 बाजू आणि 3 कोण एकरूप आहे या 2 त्रिकोणांची. तर त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आणि हे शब्दात लिहिताना त्रिकोण ABC व त्रिकोण PQR एकरूप आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण एक महत्त्वाच्या त्रिकोणांची एकरूपता जर ध्यानामध्ये जर घेतली तर 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या सुरुवातीची व्याख्या सांगितली पहा. शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार त्या त्रिकोणाच्या एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण जर एकरूप असतील तसेची दुसऱ्या त्रिकोणाची तर
ते दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि चिन्हामध्ये एकरूपतेचे चिन्ह दोन्ही त्रिकोणांच्या मध्ये घेऊन अशा पद्धतीने लिहिलं जातं. आता याच्याच उलट जर आपण जर केलं तर जर समजा तुम्हाला सांगितलं दोन त्रिकोण एकरूप, त्रिकोण एबीसी एकरूप, त्रिकोण पीक्यूआर दोन त्रिकोण एकरूप, म्हणजे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर साहजिकच त्या दोन त्रिकोणांच्या तीन बाजू आणि तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू आणि तीन कोणाशी कसे असणारे संगत कोणाशी संगत शब्द महत्व संगत बाजू आणि संगत कोणाशी काय असणारे एकरूप असणार. आपल्याला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्या कसोट्या म्हणजेच त्याला पुरेशा अटी, त्रिकोण एकरूपतेच्या पुरेशा अटी अशा त्या ठिकाणी असतात. पुरेशा अटी कोणते तर एकूण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या तसं जर पाहिलं तर एकूण 5 आहे, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता 4च आहेत. पण त्या ठिकाणी आपण ज्या त्रिकोण एकरूपतेच्या 4 कसोट्या शिकणार त्या अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचे, म्हणजे ते पूर्णपणे लिहिलंच पाहिजे किंवा त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं असं काही नाही आहे. आपण त्या ठिकाणी समजून लिहिलं पाहिजे. त्रिकोण एकरूपतेच्या एकूण 4 कसोट्या, त्या 4 कसोट्या समजण्याच्या अगोदर शिकवण्याच्या अगोदर आपण एक महत्त्वाची आपल्याला घेतली पाहिजे की ह्या दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी 3 बाजू आणि 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोणांशी एकरूप आहे. म्हणजेच एकूण इथं अटी किती झाल्या 6. या 6 पैकी आपल्याला कोणत्याही 3 अटी दोन त्रिकोणांनी जर पूर्ण केल्या तर ते दोन्ही त्रिकोण त्या ठिकाणी एकरूप असतात. त्याला त्या ठिकाणी त्रिकोण एकरूपतेसाठी असणाऱ्या अटी त्या ठिकाणी प्रामुख्याने असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या त्यालाच त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेशा अटी असं त्या ठिकाणी प्रामुख्याने किंवा एकरूपतेच्या पुरेशा अटी असं संबोधलं जातं. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी त्याच्या 3 बाजू आणि 3 कोण म्हणजे 6 अटी पूर्ण असणं गरजेचे. त्यापैकी जर आपण कोणत्याही 3 अटी त्या दोन त्रिकोण त्या ठिकाणी सॅटिस्फाईड म्हणजे त्या ठिकाणी प्रामुख्याने त्याची पूर्तता करत असतील तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी प्रामुख्याने एकरूप असतात. त्रिकोण एकरूपतेच्या एकूण 4 कसोट्या आहेत. त्यापैकी पहिली जी कसोटी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोण एकरूपतेची को कसोटी. मोठा म्हणून आकृती त्या ठिकाणी टेस्ट होणार आहे. हे दोन त्रिकोण एकरूप आहे म्हणजे त्याचे 3 बाजू आणि 3 कोण संगत दुसऱ्या त्रिकोणाशी 3 बाजू आणि 3 कोणाशी एकरूप. आता आपल्याला त्रिकोण एकरूपतेच्या पहिली कसोटी या ठिकाणी पाहिजे. ही कसोटी पाहत असताना साधारणपणे आपण त्याची व्याख्या जर त्या ठिकाणी जर पाहिली तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहतो. आता को म्हणजे कोण. को म्हणजे काय कोण ही महत्वाच्या परिणाम. त्यानंतर बा म्हणजे बाजू हे पण आपण त्या ठिकाणी ध्यानात घ्यायचं. इथं आता त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर या आकृती व्यवस्थित होण्यासाठी परत त्या ठिकाणी काढतो. या ठिकाणी साधारणपणे आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्रिकोण एकरूपतेची कोबाको कसोटी पाहत असताना आकृती काढेपर्यंत त्या ठिकाणी ती हे पण सांगतो बा व्याख्या त्याची. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी एकरूप असतील. समजा हा त्रिकोण एबीसी आहे. हा समजा DEF आहे. आपण म्हटले नाव DEF. एका त्रिकोणाचे 2 कोण म्हणजे हे हा कोण आणि C
आणि F हे संगत कोण एकरूप आहेत. पहा, दोन शिरोबिंदूंच्या एकासेक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणांशी एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू जर एकरूप असेल, संगत बाजू एकरूप असेल, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. कोणत्या कसोटीने? कोबाको कसोटी. हे झाली व्याख्या. याच्यामध्येच आपण काही लिहू शकतो. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ मध्ये कोणती संगती घ्यायची आपल्याला? एबीसी संगत डीईएफ. जर कोण बी एकरूप कोण ई, कोण सी एकरूप कोण एफ, आणि आता आपण कोबाको म्हणतोय म्हणून बाजू या दोन्हींनी समाविष्ट केलेली बाजू बीसी एकरूप बाजू एफ, तर त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीईएफ. कोणती कसोटी? कोबाको कसोटी. को म्हणजे कोण आणि बा म्हणजे बाजू, म्हणजे कोण बाजू कोण कसोटी. थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत बाजू एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. दुसरी कसोटी आहे बाकोबा. त्रिकोण एकरूपतेची बाकोबा कसोटी. बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोण आणि बा म्हणजे बाजू. बाजू कोण बाजू कसोटी. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर आता आपण हे दोन कोण घेऊन बाजू घेऊया आणि हा एकच कोण तरी घेऊया. नाव बदलतो याचं. एबीसी आणि डीएफ नाव बदलून त्या ठिकाणी दोन त्रिकोणांची नाव बदलतो. पी क्यू आर एक्स वाय जे. एखादा विजय म्हणून त्या ठिकाणी आता हे जर समजा आपण असं केलं नाही चालणार का? तुझी शंका दूर करण्यासाठी लगेच आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने हा कोण आणि ही बाजू म्हणजे तुमच्या संगती देणार होती. दुसरा उदाहरण. आता त्रिकोण एकरूपतेची बाकोबा कसोटी म्हणजे काय? अतिशय साध्या आणि सोपी व्याख्या. अतिशय प्रत्येक कसोटीच्या व्याख्यामध्ये या गरजेचे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकासेक संगतीनुसार. संगती आपण एकूण 6 प्रकारे लिहू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीला 6 प्रकारे संगती तुम्हाला लिहून लागेल. त्या संगतीचा आपण वेगवेगळ्या आकृत्या काढून त्या ठिकाणी सराव करतो. एकासेक संगतीनुसार जर पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूंशी आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये जर संगती आपण लिहूया. आता संगती PQR तर आहे तसंच. PQR संगती आपण आहे, पण याला संगत तुम्ही जर पाहिलं तर आता आपल्याला संगती XZY XZY संगती. X ही बाजू कोण Z आणि इकडे Y कोण आपण घेतलेलं नाही. मग या ठिकाणी कोण एकरूप पहा ZQ एकरूप Z आहे का? आता मगाशी आपण पहिल्यांदा दोन कोण लिहिले होते, बाजू लिहिले होते, पण आता आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. जर ह्या PQC एकरूप कोणती बाजू आहे? XZ आकृतीमध्ये तुम्हाला दिसते. बाजू PQ
एकरूप बाजू एक छेद हा याच्यानुसार झालं संगती एकाच पॉईंट पी क्यू एकरूप एक छेद आता कोण म्हणता एकरूप आहे कोण क्यू एकरूप कोण छेद आणि बाजू पण एकरूप आहे बाजू क्यू आर एकरूप बाजू वाय छेद आता इथे तुम्ही वाक्य पाहिजे एक दोन बिंदू पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बिंदूतून जी बाजू तयार झाली ती चित्र पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बिंदू तयार झाली नंतर 2 नंबरचा कोन 2 नंबरचा नंतर 2 3 हे का 2 3 म्हणजे इथे आपण क्यू आर जर घेतलं तर इथे काय करायला आपल्याला झेड वाय हे आपल्याकडे तरी आपण माझ्या वेळेला गाव सांगा पण आपण संगतीनुसार म्हणून तर त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एक छेद वाय एखादा म्हणतो मी एक्स वाय झेड काढले नाही एक छेद वाय म्हणजे संगतीनुसार एकरूप आहे कोणती कसोटी बा को बा कसोटी हाच शब्द लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहू शकतो त्रिकोण एकरूपतेची बातोबा बरोबर इथे तुम्ही एक सारी केलं तरी काही चुकीचं आहे असं नाही पण आपण आपलं कोणत्या प्रकारची शंका निर्माण होऊ नये मग असंच का जर आपण ह्या पद्धतीने जर चाललो तर त्रिकोणांची एकरूपता आपल्याला कोणत्याही पद्धतीने अवघड जाणार नाही तिसरी जी कसोटी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी बा 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 कसोटी त्रिकोण एकरूपतेची बा 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 कसोटी आता ह्या कसोटीमध्ये काय आहे आपण त्रिकोण एकरूपतेची बा बा कसोटी त्या ठिकाणी उत्तम पहिल्या त्रिकोणाचं नाव आपण एबीसी घेऊया दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आपण पीक्यू आर बरोबर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने कशा पद्धतीने ठिकाणी जाऊ शकतो तर आपण मग शिकले गेलो आता इथनं जाऊया क्यू आर पी ही संगती घेऊया क्यू आर पी ही संगती पहा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जाणार आता दोन त्रिकोण तुमच्या समोर दिसले एक एबीसी आहे दुसरा पी क्यू आर आहे पण मी संगती मात्र बदलली 6 पैकी एक संगती घेऊ वेगवेगळ्या संगती घेऊन आपण याचा सराव करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या हीच आकृती मी 6 वेळा याच्या पद्धतीने त्या ठिकाणी करून ही कसोटी त्या ठिकाणी घेऊ शकतो मग यामध्ये आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःहून जोपर्यंत आपण हे करत नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या करून हे करत नाही तोपर्यंत आपल्याला हा मुद्दा क्लिअर होत नाही महत्त्वाच्या त्या ठिकाणी आता 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार 2 त्रिकोण पहा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोणती संगती आहे एबीसी संगत क्यू आर पी एबीसी संगत काय आहे क्यू आर या संगतीनुसार आपण जर त्या ठिकाणी गेलो जर बाजू एबी एकरूप बाजू क्यू आर पहिला दुसरा पहिला दुसरा बाजू बीसी एकरूप बाजू आरपी आणि तिसरी बाजू पहा बाजू एसी एकरूप बाजू क्यूपी तर आता पहा मी आकृतीत न पाहता पण विचारून दिलं 1 2 1 पहिला दुसरा पहिला दुसरा तिसरा दुसरा तिसरा आपोआप तयार होतं पाहिजे आणि पहिला तिसरा आपोआप बाजू तयार होतं ए बी काय म्हणतात ए सी 2 म्हणजे एकाच एक संगतीनुसार आपण जरी काही पाहिलं ए सी याचा पहिला बिंदू आणि याचा पहिला बिंदू कोणता आहे क्यू या पद्धतीने तर
त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण PQR. कोणती कसोटी? बा 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 कसोटी. यालाच आपण त्रिकोण एकरूपतेची बाजू 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 कसोटी असं म्हणतो. परत व्याख्या पहा. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार आपण एक म्हणण्याचा लिहिण्याचा सराव केला का आपोआप त्या ठिकाणी आपल्याला एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. कोणत्या कसोटीने? बाजू 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 कसोटी. त्यालाच बा 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 कसोटी असं त्या ठिकाणी समजलं. चौथी जी कसोटी आहे ती म्हणजे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. आता इथं एकच नंबर राहिला होता, दुसरीला खरं 2 आणि तिसरीला 3 नंबर टाकायचे होते. चौथी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. आता कर्ण म्हटलं का तुम्हाला सर्वांना माहिती एक तर चौकोनाचे कर्ण असतात, नाहीतर त्रिकोणाचा जो कोनांवरून पडणारा प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच आपण काटकोन त्रिकोणाची आकृती काढली गरजेची आखून आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण येतो. ह्या काटकोन त्रिकोणाची आकृती आपण त्या ठिकाणी काढली. हा समजा आपण त्या ठिकाणी LMN हा त्रिकोण घेऊया आणि हा त्या ठिकाणी PQR हा त्रिकोण घेऊया. या दोन्ही त्रिकोणांचा M कोन आणि Q कोन हा 90 अंशाचा आहे. मग सर्वांना दिसतंय का? पुन्हा वापरू द्या. 2 बाजू 2 त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्या ठिकाणी साधारणपणे आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर कर्णभुजा कसोटी म्हणजे काय किंवा त्या कसोटी काय? तुमच्या समोर हे 2 त्रिकोण दिसतात. म्हणजेच आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो त्रिकोण LMN व त्रिकोण PQR मध्ये याच्यामध्ये कोन M बरोबर 90 अंश आणि कोन Q बरोबर 90 अंश आहे. की नाही? दोन्ही त्रिकोणामध्ये M आणि Q हे 90 अंशाचे कोन. म्हणून त्रिकोण LMN व त्रिकोण PQR हे कोणते त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. आता मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं तर कर्णाच्या समोरची जी बाजू असते ती काटकोनाच्या समोरची जी बाजू असते ती कर्ण असते. म्हणजे कर्ण जर एकरूप असेल पाहिजे कर्ण काटकोना समोरची बाजू म्हणजे कर्ण आता कर्ण एकरूप राहिल्या 2 बाजू. मग काटकोन त्रिकोणामध्ये 3 बाजू असण्याची गरज नाही, पण कोणत्याही 2 बाजूपैकी एक बाजू जर एकरूप असेल तर हे 2 त्रिकोण कर्णभुजा कसोटी सांगितले असतात. म्हणजेच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो का काटकोन त्रिकोणामध्ये जर 2 कोन त्याचे काटकोन त्या ठिकाणी एक कोन त्या ठिकाणी प्रामुख्याने काटकोन असतोच. कर्ण एकरूपासून कोणतीही एक संगत एक बाजू जर एकरूप असेल तर त्या ठिकाणी ते 2 त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये म्हणू शकतो पहा या 2 त्रिकोणामध्ये म्हणजेच काटकोन त्रिकोण या काटकोन त्रिकोण आणि म्हणून आपण त्या ठिकाणी कसोटी लिहिताना म्हणणं गरजेचे काटकोन त्रिकोण LMN व त्रिकोण PQR मध्ये हे 2 काटकोन त्रिकोण
संगती पण तिचे एल एम एन संगत पी क्यू आर संगती पण तिचे. कर्ण एल एन एकरूप कर्ण पी आर आणि बाजू एम एन एकरूप बाजू क्यू आर जर असतील तर त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण पी क्यू आर. कोणती कसोटी? कर्ण भुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी निगोन त्रिकोण PQ. आजच्या तासाला या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने त्रिकोणांची एकरूपता, त्याची व्याख्या आणि त्रिकोण एकरूपतेच्या पुरेशा अटी या संदर्भामध्ये प्रामुख्याने आपण अभ्यास केलेला आहे. सर्वांनी त्रिकोणाची एकरूपता आणि त्रिकोणाच्या कसोट्या, एकरूपतेच्या कसोट्या या संदर्भामध्ये बारकाईने आपण त्या ठिकाणी या कसोट्या लिहा. त्या प्रामुख्याने व्यवस्थितपणे आकृत्या काढून या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या नावं घेऊन आणि वेगवेगळी त्रिकोणांची नावं घेऊन, वेगवेगळ्या पद्धतीचे त्रिकोण घेऊन, वेगवेगळ्या संगती घेऊन आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे जे व्हिडिओमध्ये शिकवलेले ते आपण त्या ठिकाणी त्याचा सराव करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या त्रिकोणांच्या आकृत्या घेऊन, त्यांची नावं घेऊन, त्यांच्या संगती लिहिणं गरजेचं आहे. संगती लिहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या एकरूपतेच्या कसोट्या लिहिणं गरजेचे आहे. आणि ह्या कसोट्या लिहित असताना त्या ठिकाणी साधारणपणे बिनपाता लिहा, स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपा असा भाग आहे. या भागाच्या वर असणारा सराव संच 3.2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहू.